विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण सिमिलर ट्रायंगलच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टच्या आधाराने उदाहरणं कशी सोडवायचीत हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही उदाहरणं पाहिली. आता आपण एका थेरमचा विचार करणार आहोत. ते थेरम आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे सिमिलर ट्रायंगलच्या एरियाजच्या थेरमचा आपल्याला विचार करायचा. थेरम काय पहा, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन त्रिकोण हे समरूप असतील, the ratio of areas of those triangle is equal to ratio of their squares of their corresponding sides. तर ह्या त्रिकोणांच्या the ratio of areas of those triangles, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या काय म्हणतात क्षेत्रफळांचा जो रेशो आहे, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे यापूर्वी आपण एवढं पाहिलं होतं संगत त्रिकोण आहेत म्हणून. हा जर ए बी सी इथे म्हटलं आहे, पण ए बी सी आणि पी क्यू आर हे जर करस्पॉन्डिंग अँगल असतील तर याच्यामध्ये हे आपल्याला यापूर्वी माहिती आहे की याची पहिली साईड घ्यायची ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू दुसरी घ्यायची आता बी सी अपॉन ही क्यू आर, आणि तिसरी साईड घ्यायची आता ए सी अपॉन पी आर. या साईड आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात, पण हेच प्रमाणात असणाऱ्या बाजू ज्या आहेत तर त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तर ह्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ह्या त्यांच्या ज्या संगत बाजू आहे यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, असं ते थेरम आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ए बी सी हा एक त्रिकोण दिलेला आहे, दुसरा पी क्यू हा एक त्रिकोण दिलेला आहे, आणि मग हे दोन्ही जर सिमिलर असतील तर सिमिलर असताना मग ए डी परपेंडिक्युलर बी सी आणि पी एस परपेंडिक्युलर क्यू आर हे केलेलं आहे. आणि प्रूव्ह आपल्याला करायचं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता प्रूव्ह करताना आपल्याला काय करावं लागेल की दोन त्रिकोणांच्या वर्गांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग याच्यामध्ये बी सी आणि हा ए डी आला बघा, बी सी गुणिले ए डी भागिले इकडे आता काय आला मग क्यू आर गुणिले पी एस, हा इकडे क्यू आर गुणिले पी एस आला बरोबर. इथे काय झाला, बी सी आणि क्यू आर घेतला आणि हा ए डी आणि पी एस घेतला, यांचा गुणाकार केला, हे पहिलं एक इक्वेशन मिळालं. हे दोन्ही त्रिकोण आता बी आणि क्यू यांच्यामध्ये बी आणि क्यू हे सारख्या मापाचे आहेत. ए डी बी इज इक्वल टू पी एस क्यू हे 90 डिग्री, ए डी बी आणि पी एस क्यू हे दोन्हीही 90 डिग्रीचे आहेत. आणि मग अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी याच्यानुसार जर हे अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आली तर याच्यामध्ये काय होईल आता ए डी अपॉन पी एस म्हणजे ही बाजू भागिले ही बाजू बरोबर ए बी अपॉन पी एस, म्हणजे मग यांचं गुणोत्तर यांच्या गुणोत्तरा एवढं राहील. हे दुसरं आलं ए बी भागिले पी क्यू. आणि आता बट ट्रायंगल ए बी सी सिमिलर पी क्यू आर, परंतु ए बी सी आणि पी क्यू आर हे सिमिलर आहेत, आणि हे सिमिलर जर असतील तर ए बी भागिले पी क्यू म्हणजे ए बी भागिले पी क्यू बरोबर बी सी हे पण आलं त्याच्यामध्ये बी सी भागिले क्यू आर, कारण ते आपण सिमिलर ट्रायंगल आहे ना म्हणून. आणि हा फॉर्म्युला 1 आणि 2चा यांचा जर विचार केला तर आपल्याला असं मिळतं आहे ट्रायंगल ए बी सी भागिले ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. इथला आपण लिहिला हा बी सी गुणिले ए डी भागिले क्यू आर गुणिले पी एस बरोबर. बी सी गुणिले क्यू आर लिहिला आणि ए डी गुणिले पी एस, इथे ए बी बी सी गुणिले क्यू आर झाला हा, म्हणजे बी सी गुणिले पी आर म्हणजे बी सी गुणिले क्यू आर, हे दोन्हीही एकमेकांचा गुणाकार केला तर बी सी आणि क्यू आरचा वर्ग झाला. अशाच पद्धतीने आपल्याला जर दोन बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर सारखं असेल तर उरलेल्या बाजूंचं सुद्धा वर्गांचं गुणोत्तर हे या दोन्ही त्रिकोणांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असेल, असा साधारणतः हे थेरम आहे. म्हणजे तुम्हाला हे थेरम लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे काय, तर कोणत्याही समरूप त्रिकोणांच्या वर्गमुळाचे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर आधारित आता तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. आता तुम्हाला कोणताही जर त्रिकोण दिला, समजा आपण इथे घेतलं एरिया ऑफ ट्रायंगल XYZ दिला,
आणि इथे म्हटलं एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर दिला, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या संगत बाजू लिहायचे आहेत. म्हणजे काय, एक्स वाय अपॉन पी क्यू, म्हणजे मग एक्स वायचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग, बरोबर. इथे दुसरी घ्यायची आता, वाय झेडचा वर्ग भागिले इकडे क्यू आरचा वर्ग, आणि इकडे आता शेवटी एक्स झेडचा वर्ग, एक्स झेड ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन पी आर ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या ज्या बाजू प्रमाणात आहेत संगत बाजू त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे या थेरममधून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करण्याच्या पूर्वी हे सगळं थेरम पुस्तकातून जसंच्या तसं लिहून टाका, व्यवस्थितपणे समजून घ्या. या थेरमचा उपयोग तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवण्यासाठी करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.4चा आपण आता विचार करूया. प्रॅक्टिस सेट 1.4मध्ये काय दिलं आहे पाहूया आपण. काही एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून देतो. 1.4 याच्यामध्ये पहिलं दिलं आहे पहा, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड, द रेशो ऑफ corresponding side of similar triangle is 3/5. Then find the ratio of their areas. The ratio of corresponding sides of similar triangle is 3/5. Then find the ratio of their areas. म्हणजे मग आपल्याला काहीतरी मानावं लागेल. पाहूया आता सोल्युशन. आता आपल्याला साईड्स काहीतरी मानून घ्यावे लागतील. मग इथे लिहावं लागेल, लेट द करस्पॉन्डिंग साईड corresponding sides of two similar triangle बी मानून घेऊ आपण. ते आता साईड पहिले म्हणून साईड S1 अँड S2 साईड घेतल्यात म्हणून आपण सोपं व्हावं याच्यासाठी S आणि S2 हे शब्दप्रयोग घेतलेले आहेत. आणि their respective areas. आता एरियासाठी पण आपण सोपं घेऊया, A1 अँड A2. म्हणून काय होणार आता, S1 ॲज S2 इज इक्वल टू 3/5 आपल्याला दिलेला आहे. S1 ॲज S2 इज इक्वल टू 3/5. म्हणजेच काय झालं, S1 अपॉन S2 इज इक्वल टू 3/5. टू ट्रँगल्स आर सिमिलर आपल्याला दिलेलं आहे. टू ट्रँगल्स आर सिमिलर, ते ट्रँगल सिमिलर आहेत आणि म्हणून A1 अपॉन A2 इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर अपॉन साईड 2 स्क्वेअर. सिमिलर ट्रँगल आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि म्हणून इथे आपण त्याचं वाटल्यास प्रूफ लिहा. थेरम ऑफ एरिया सिमिलर ट्रँगल, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल. मग सिमिलर ट्रँगलचं थेरम लक्षात ठेवायचं. म्हणून A1 अपॉन A2 इज इक्वल टू त्यांची साईड 1 स्क्वेअर अपॉन साईड 2 स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 दिलेली आहे पहिली तुम्हाला 3 स्क्वेअर ऑफ 3 अपॉन स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 3 इज इक्वल टू 9 अँड स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू 25. आणि म्हणून A1 आज A2 इज इक्वल टू 9 आज 25. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल पहा दिलेलं आहे. इफ ट्रँगल ABC, इफ
triangle ABC, similar triangle PQR, and AB as PQ is equal to 2 as 3, then fill in the blanks. Then fill in the blanks. मग इथे आता दोन ट्रँगल दिलेत म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. तुम्हाला AB आणि PQचा स्क्वेअर दिलेला आहे रेशो 2 and 3. The square of 2 and square of 3. The square of 2 is equal to 4 and square of 3 is equal to 9. म्हणून 4/9 हे याचं फायनल आन्सर मित्रांनो राहणार आहे. तिसरं एक्झाम्पल पहा त्यांनी दिलेलं आहे. इफ ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR, एरिया ऑफ ट्रँगल ABC is equal to 80 आणि एरिया ऑफ ट्रँगल PQR is equal to 125. Then fill in the blanks. Then fill in the blanks. तुम्हाला जे विचारलेलं आहे तिथे आता काय दिलं आहे त्यांनी, त्या दोन्ही त्रिकोणांचा एरियाचं रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला साईड्स विचारल्या आहेत. म्हणून आता एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू ते दिले तुम्हाला 80/125. Therefore AB अपॉन PQ इज इक्वल टू, आता यांचा जर विचार केला तर तो AB अपॉन PQ काय आहे. AB अपॉन PQ यांचा आपण आता रेशो काढूया आधी. 80/125 दिलेलं आहे. यांना सोप्या पद्धतीने भाग देऊया. काय होईल हा आता 5ने भाग जाईल. 5×8 = 40. नाही 5×1 = 5, 3 उरले 5×6 = 30, 16 झाला हा. इथे 5×2 = 10, 5×5 = 25. जे 16/25 आलेला आहे. आता 16/25 हा काय येईल त्यांचा मित्रांनो, त्यांचा स्क्वेअर येणार आहे. म्हणजे कसा, तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16/25. देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट येणार 4 आणि 25चं येणार किती 5. म्हणून त्यांचा रेशो काय येईल 4/5. तर तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो हे एक्झाम्पल सोडवता आले पाहिजेत. सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे हे एक्झाम्पल समजून घ्यायचे आहेत. आता आपण विचार करणार आहोत तो त्याच्या पुढच्या एक्झाम्पलचा. चौथं एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये दिलेली एक्झाम्पल आहेत 7. मी तुम्हाला 4 सोडवून देतो, पुढचे तुम्हाला सोडवायचे आहेत. LMN ट्रँगल LMN सिमिलर ट्रँगल म्हणजे कॉन्ग्रंट झालं. सिमिलर ट्रँगल PQR 9 into एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 16 into एरिया ऑफ ट्रँगल LMN. बघा आता, इफ QR is equal to 20, then find MN. MN ची लांबी तुम्हाला आता काढायची आहे. बघा सोपं गणित आहे. त्यांनी म्हटलेलं आहे LMN ट्रँगल LMN सिमिलर ट्रँगल PQR, हे दोन्हीही सिमिलर आहेत. त्याच्यानंतर 9 into एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू
16 इंटू एरिया ऑफ ट्रँगल LMN. हा तिरकस गुणाकार करून आलेलं हे उदाहरण हे आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रँगल PQR याचा जर तिरकस गुणाकार असेल तर इथे बरोबर साईनचे इथे हा तिरकस गुणाकाराचे इथे 9 येणार आणि इथे जर 16 आला तर इथे एरिया ऑफ ट्रँगल LMN येणार. तिरकस गुणाकार केला आहे ना. आता PQR आणि 9चा गुणाकार इथे आला आणि हा 16 आणि LMचा इथे आला. म्हणून तुम्हाला जर मी 9 इथे लिहिला मग PQR इथे लिहिला, 16 इथे लिहिला म्हणून LMN आपण इथे लिहिलेला आहे. बरोबर. किंवा मग हेच दुसरं कसं होणार, एरिया ऑफ ट्रँगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 9/16. सेम आहे ते. मग आता काय होईल, 9/16 इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. देअरफॉर MN अपॉन QR म्हणजे यांचे स्क्वेअर रूट होतील. 9चं स्क्वेअर रूट 3 आलं आणि 16चं स्क्वेअर रूट 4 आलं, तर हे 3/4 आले. मग इथे त्यांनी म्हटलेलं आहे, आता काय म्हटलं आहे तिथे, QR इज इक्वल टू 20 म्हटलं आहे त्यांनी. QRची किंमत त्यांनी 20 दिली. मग इथे लिहायचं MN अपॉन QR इज इक्वल टू 3/4. मग इथे काय होईल आता, MN अपॉन QRची लांबी त्यांनी दिली 20 इज इक्वल टू 3/4. तिरकस गुणाकार केला 4 इंटू MN इज इक्वल टू 3 इंटू 20. देअरफॉर MN इज इक्वल टू 3 इंटू 20/4. हा 4×1 = 4, 4×5 = 20 आणि हा 5×3 = 15. मग MN इज इक्वल टू किती झाला येतो 15. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी 4 एक्झाम्पल सोडून दिलेली आहेत. मित्रांनो, हे पहिलं चॅप्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे चॅप्टर व्यवस्थितपणे याचा सराव करा. याच्या उरलेले गणितं तुम्ही सोडून टाका आणि प्रॉब्लेम सेट याच्यावरचा जो पहिला आहे तो पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये प्रॉब्लेम सेट विषयी काय अडचण असेल तर मला विचारा वाटल्यास. पण तुम्ही प्रॉब्लेम सेटचा जर विचार केला 1.4 मधला तर त्याच्यामध्ये एकही गणित 9वं गणित आणि 10वं गणित तुमच्या सिलेबसमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये 9th आणि 10 हे 2 एक्झाम्पल सोडले की तुम्हाला सगळे गणितं करायची आहेत. म्हणजे एकूण 13पैकी 2 गेले, 13पैकी 2 नाही आहेत सिलेबसला. म्हणजे किती आहेत, साधारणतः 11 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. तर अशा पद्धतीने पहिलं चॅप्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढच्या तासाला आपण पायथागोरसचा थेरम ह्या सेकंड चॅप्टरपासून सुरुवात करू. सगळे विद्यार्थी शांतपणे ऐकून घेत आहेत आणि व्यवस्थितपणे अभ्यास करत आहेत. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक. त्यांना त्यांचं यश परीक्षेमध्ये मिळणारच आहे. सगळ्यांनी घरी राहून शांतपणे अभ्यास करा. कोरोनाची भीती मनामध्ये घेऊ नका, पण घरी राहून नुसतं टाईमपास पण करू नका. हे तुमच्या आयुष्यातलं टर्निंग इयर आहे. तुमच्या आयुष्याला काय म्हणतात त्याला वळण देणारं वर्ष आहे. आणि ह्या काळात जर तुम्ही विश्रांती आणि उगीच कोरोनाचं भांडवल करत करत जर अभ्यास केला नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अभ्यास सिरियस करा. जगामध्ये प्रत्येक गोष्टीची चोरी होऊ शकते, पण तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाची चोरी कुणालाही करता येणार नाही. म्हणून जे चोरलं जाणार नाही अशाच पद्धतीचं ज्ञान कमवा, जे तुम्हाला ते आयुष्यभर त्याचा आनंद घेता येईल. आणि ह्या आनंदाचा उपयोग बुद्धीच्या जोरावर जगामध्ये काय काय चाललं आहे हे सगळे आव्हानं तुम्हाला मित्रांनो माहिती आहेत. म्हणून सावलीमध्ये राहून तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आज कष्ट करा. आणि ज्यांनी आज कष्ट केले नाही त्यांना आयुष्यभर मग उन्हाचे चटके सोसायचेच आहेत. तुम्हाला दोघांपैकी जे आवडेल तो निर्णय आता घ्यायचा आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.